नमस्कार. ॲडव्हान्टेज आहे विषयाचा आहे ना, की मी मॅडमला सांगितलं की म्हणजे काल मी सांगताना सांगितलं की आपले मुख्य उद्देश आपल्या सरकारने जोडून दिले शिक्षणाचे 5 मॅडमने 2-3 सांगितले. आपल्याला ॲक्सेस पाहिजे एज्युकेशनचा आणि फार महत्व होतं मुक्त विद्यापीठ करून देतो. फार मोठा योगदान आहे विद्यापीठाचं आणि त्यात तुम्हाला फायदा मिळाला. इक्विटी आहे, इक्वॅलिटी आहे आणि क्वालिटी एज्युकेशन फार इम्पॉर्टंट. त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत गेलो आहे की क्वालिटीकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलेव्हन्स इन द लाईफ. आणि हा एक असा सब्जेक्ट आहे तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही खरं त्याचा तुम्हाला लाईफमध्ये रिलेव्हन्स आहे. आता दुसऱ्याचा किती आहे सांगत नाही, पण तुमचं तुम्ही एकदा डिग्री घेतली की तुम्ही एकदम तुम्हाला ज्याच्यासाठी ते बाहेर गेली त्याच्यावर तुम्ही सरळ सोसायटीमध्ये जाऊन काम करावं लागतं आणि हे तुम्हाला फार मोठं येतं. सगळ्याच विषयाच्या लोकांना हे करता येईल हे बिलकुल नाही. आणि सगळ्यात जातं तर शेवटी MSW आहे म्हणून फक्त तेवढंच वाचत बसू नका, अजिबात नाही. तुम्हाला हातात जे पडेल ते वाचा, काही असं मग ते असं नाही की इकॉनॉमिक्स वाचायला पाहिजे किंवा हेच वाचा असं काय, जे हातात पडेल ते वाचा तुम्ही आणि तुम्ही वाचत जा. आणि 5 वर्षांनंतर माझा विचार केल्यानंतर मी जे सांगितलं ते खरं होते की नाही त्याचा तुम्हाला फरक दिसेल. आणि शेवटी मग इथं बोलवल्याबद्दल मी चव्हाण साहेबांचा आणि आपले स्थानिक संस्थेचा फार आभारी आहे. मला येऊन मला 2 शब्द मला सांगण्याची संधी दिली आणि बरं वाटलं सगळे विद्यार्थी बघताना की कधी कधी कारण तुमच्यामध्ये आमचे करण्याचे दिवस आलेले आहेत. मी काय करायला पाहिजे काय नको करायला पाहिजे आणि ते शिक्षणाची सुधारित तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमधून घेऊन जा. 1900 म्हणजे 2011 मध्ये आणि महात्मा गांधीचा तो 3रा न्याय आहे तो तुमच्या मनामध्ये रुजवा. तुम्ही पण रुजवा आणि तुमच्या घरी पण रुजवायला द्या, अंमलबजावणी करा. आणि तर देशाचे राज्याचे जिल्ह्याचं विभागाचं किंवा कामाचं किंवा तुमच्या कुटुंबाचं पण भरभराट होईल असं मला निश्चितपणे वाटतं. या ठिकाणी मी उशीर झाला, मला सांगितलं समाप्त करा.